लोकशाहीत काम करताना बहुमताचा आदर करावा लागतो। आम्ही आमच्या वरिष्ठांना सांगत होतो, पण आमचं ते ऐकले नाहीत। सत्तेतून लोकांनी काम करणं आमची भूमिका आहे। हातावर हात ठेवून विरोध करत राहणं आमची भूमिका नाही। अजित पवारांचा कर्जतच्या सभेतून शरद पवारांना टोला। देशातही अजित पवार नावाच्या झंझावाताची वेगळी ओळख भवितव्यामध्ये होईल। राज्याच्या राजकारणातील अजितदादा मॅन ऑफ द कमिटमेंट, सुनील तटकरे यांचा दावा। अस्तित्वाची चिंता वाटणारे संघर्ष यात्रा काढत आहेत। रुपाली चाकणकरांची रोहित पवारांवर टीका। अवकाळी प्रश्नी शेतकऱ्यांच्या हितासाठी लढा, अधिवेशनात नुकसान आणि पीक विम्यासंदर्भात सरकारला प्रश्न विचारा, उद्धव ठाकरेंचे आदेश। उद्धव ठाकरे देखील 11 आणि 12 डिसेंबरला अधिवेशनात सहभागी होणार। आज ठाकरे गटाची उलट तपासणी पूर्ण होणार। 1, 2, 7 आणि 8 डिसेंबर दरम्यान शिंदे गटाची उलट तपासणी, तर 11 ते 20 डिसेंबर दरम्यान अंतिम सुनावणी होणार। राष्ट्रवादी कुणाची निवडणूक आयोगासमोरील आजची सुनावणी संपली। पुढील सुनावणी 4 डिसेंबरला होणार। आजच्या सुनावणीला शरद पवार, जितेंद्र आव्हाड होते उपस्थित, तर अजित पवार गटाकडून समीर भुजबळ, सूरज चव्हाण उपस्थित। 99% मराठा बांधव माझ्यासोबत, मला कुणीही गावबंदी करू शकत नाही। गावबंदी कुणी केल्यास 1 महिन्याच्या शिक्षेला पात्र होईल, भुजबळांचा इशारा। मंत्री छगन भुजबळांच्या येवल्यातील शेती पीक नुकसान पाहणी दौऱ्या अगोदरच विरोध। सोमाठाण्यातील सकल मराठा समाजाच्या बैठकीत विरोध। फोन करत सकल मराठा समाजाच्या वतीनं भुजबळांना न येण्याची विनंती। सरकारनं मराठा समाजाला आरक्षण कसं देणार स्पष्ट करावं। सरकारमध्येच आरक्षणावर एकवाक्यता नाही, जाती जातीत द्वेष निर्माण करण्याचं काम सरकारकडून होत आहे, जयंत पाटलांची टीका। देशात आणि राज्यात जाती जातीत भांडणं लावण्याचं काम सध्या भाजपकडून होत आहे। भाजपकडूनच हे पाप। सरकारनं मराठा आरक्षण कसं देणार हे स्पष्ट केलं पाहिजे, अंबादास दानवेंचं वक्तव्य। हाजीर तो वजीर अशी सरकारमध्ये परिस्थिती। जो मंत्रालयात ठाण मांडून बसतो त्यांना जास्त निधी। शिंदे गट, दादा गट आणि भाजपला मिळालेल्या निधीवरून जयंत पाटलांची टीका। कॅबिनेटमधील निर्णयावर जनतेत जाऊन चर्चा केली जाते। भुजबळांना कॅबिनेटमध्ये राहण्याचा नैतिक अधिकार नाही। सरकारची भूमिका ही 3 तोंडाला 3 आहे, अंबादास दानवेंची टीका। अजितदादांना आतापासूनच साईडलाईन केलं जात आहे। लोकसभेनंतर दादांना साईडलाईन करणार हे सगळ्यांना माहिती। मी वाटाघाटी केली असती तर आज मंत्री झालो असतो, अनिल देशमुखांचं वक्तव्य। मुख्यमंत्री पदावरील वक्तीवर बोलणं योग्य नाहीये। कुणीही मुख्यमंत्री असो, संस्कृती पाळली पाहिजे। उद्धव ठाकरेंनी शिंदेंवर केलेल्या टीकेवर बावनकुळेंचा टोला। देवेंद्र फडणवीस मराठा आरक्षणाचे जनक, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचं जळगावात मोठं विधान। शेतकरी नेते रविकांत तुपकरांचं आंदोलन मागे। मुंबईत देवेंद्र फडणवीसांसोबत झालेल्या बैठकीत काही मागण्या मान्य झाल्यानं आंदोलन मागे। सरकारला 15 दिवसांची मुदत, त्यानंतर थांबणार नाही असाही इशारा। छगन भुजबळांचा बोभाटा सुरू। 5 कोटी मराठे ओबीसीत सामील होणार म्हणून, पण बहुतांश भागातील मराठा कुणबी आरक्षणात। मग 5 कोटी मराठा कुणबी आरक्षणात कसे येणार याचं उत्तर भुजबळांनी द्यावं, बच्चू कडूंचा सवाल। भुजबळांच्या सभेला विधानसभेचे विरोधी पक्षनेते येतात आणि त्याच वेळी भुजबळ हे मंत्रिपद कायम राहतात। हे जगातलं 8वं आश्चर्य। ओबीसी एल्गार सभेवरून बच्चू कडूंचा भुजबळ वडेट्टीवारांना टोला। बाळासाहेबांची संस्कृती उद्धव ठाकरेच विसरलेत। फेसबुक लाईव्ह करणाऱ्यांनी मला शिकवण्याची गरज नाही। उद्धव ठाकरेंच्या टीकेनंतर मुख्यमंत्री शिंदेंचं उत्तर। ठाकरे गटाच्या दत्ता दळवींच्या गाडीची तोडफोड। विक्रोळीच्या इमारतीत शिरून अज्ञाताकडून गाड्यांची तोडफोड। शिंदे गटाच्या नामर्द लोकांनी वाहनांची तोडफोड केली। दत्ता दळवींच्या वाहनांच्या तोडफोडीनंतर सुनील राऊत यांची टीका। ठाकरे गटाचे नेते आणि माजी महापौर दत्ता दळवी यांना 12 डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी। मुख्यमंत्री शिंदेंबाबत अपशब्द वापरल्यानं भांडूप पोलिसांकडून अटक। दत्ता दळवी सत्य बोलल्यानं सरकारला राग आला। ज्यांनी वाहनं फोडली त्यांच्यावर कारवाई करणार का, अंबादास दानवेंचा सवाल। राज्य कायद्याने नियमानं चालणार, राऊतांनी राजकीय वळण देऊ नये, शंभूराज देसाईंचं उत्तर। दळवींच्या ऑडिओ व्हिडिओ क्लिपची तपासणी सुरू असल्याचीही माहिती। जरांगे रयतेतल्या मराठ्यांचं नेतृत्व करतायत। अदृश्य शक्तीकडून मराठा आणि ओबीसींना भिडवण्याचं काम सुरू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य। भुजबळांनी मंत्रिपदाचा राजीनामा देऊन बाहेर पडावं, राधाकृष्ण विखे पाटलांची भुजबळांवर टीका। वाद निर्माण करून राजकीय पुनर्वसनाचा भुजबळांचा प्रयत्न, त्यांनी संयम पाळावा, विखे पाटलांचा घरचा आहेर।
मला कुणीही तंबी देऊ शकत नाही. विखे पाटलांनी शहाणपणा करू नये. विखेंनी मुख्यमंत्र्यांना सांगावं. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री म्हणाले तर राजीनामा देईन. भुजबळांचं तिखट शब्दात विखे पाटलांना उत्तर. राजीनामा द्यायला मोठं मन लागतं, पण हे पदाला चिटकून बसले. त्यांच्या राजीनाम्यानं काही फरक पडत नाही. जरांगेंची प्रतिक्रिया. प्रक्षोभक भाषण करू नये. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची मंत्रिमंडळ बैठकीत मंत्र्यांना तंबी. प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार, मात्र दोन समाजात तेढ निर्माण होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. अजित पवारांचा भुजबळ आणि जरांगेंना सल्ला. ओबीसीला धक्का न लावता मराठा आरक्षण कसं देता येईल यावर मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा. तर वेळ पडल्यास केंद्राकडे आरक्षणाबाबत दाद मागितली जाणार. माझे सोशल मीडिया अकाउंट बंद करण्याचा प्रयत्न. भाजपकडून अप्रत्यक्षपणेच आवाज दाबण्याचा हा प्रयत्न. रोहित पवारांचा दावा. मनसे आमदार राजू पाटलांची श्रीकांत शिंदेंवर ट्विटरच्या माध्यमातून टीका. शिळफाट्याची वाहतूक कोंडी सुटण्यासाठी रोज नवनव्या स्कीम घेऊन येतात. त्या स्कीम नसतात, पॉकेट मनीसाठी केलेला स्कॅम असतो, अशा चर्चा ठेकेदार वर्गात सुरू आहेत, अशी टीका. शिंदेंची परिस्थिती बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना. तेलंगणात भाजपचा प्रचार करतात, ते तुमच्या मुळावर बसतील. ठाकरे गटाचे परभणीचे खासदार संजय जाधवांची शिंदेंवर टीका. ठाकरे गटाचे उपनेते अद्वै हिरेंच्या पाठोपाठ त्यांचे बंधू अपूर्व हिरेंवर फसवणुकीचा गुन्हा दाखल. नोकरीला लावून देण्याचा आमिष दाखवत 10 लाखांची फसवणूक केल्याचा आरोप. ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरींची राजकारणात एंट्री. जळगाव लोकसभेमधून संधी मिळाली तर लढणार. माझा आवडता पक्ष भाजप, मात्र सध्या चर्चा आहेत सुरू. विजय चौधरींचं वक्तव्य. मुख्यमंत्री शिंदे आज सिंधुदुर्गच्या दौऱ्यावर. नौसेना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमांच्या तयारीचा आढावा घेणार. सिंधुदुर्गात येत्या 4 डिसेंबरला होणाऱ्या नौसेना दिनाच्या कार्यक्रमाचा टीझर जारी. भारतीय नौसेनेच्या सामर्थ्याचं मोठं शक्तीप्रदर्शन होणार. सिंधुदुर्गच्या तारकर्ली समुद्रकिनारी नौदलाच्या चित्तथरारक कवायती पाहण्यासाठी लोकांची मोठी गर्दी. मालवणच्या राजकोटमध्ये 4 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण होणार. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाणांकडून कामाचा आढावा. अहमदनगरच्या शनी शिंगणापूरमध्ये आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा दौरा. आज दुपारी 2 वाजता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हे शनींचं दर्शन घेणार. शनी शिंगणापूरमध्ये 2 दिवसांपासून पोलिसांचा बंदोबस्त. नागपुरात 7 डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार. 20 डिसेंबरपर्यंत अधिवेशनाच्या कामकाजाची तात्पुरती दिनदर्शिका तयार. आरक्षणाची टक्केवारी वाढवण्याच्या राज्य सरकारच्या हालचाली. हिवाळी अधिवेशनात विधेयक मांडण्याची शक्यता. सूत्रांची माहिती. खासदार राजन विचारे यांच्या प्रयत्नानं मीरा रोड आणि भाईंदर रेल्वे स्थानकाच्या डेक लेव्हलवर विकास कामं सुरू. पहिल्या टप्प्यातील कामांचा अधिकाऱ्यांसोबत राजन विचारे यांनी घेतला आढावा. आरक्षण आणि अन्य मागण्यांसाठी सुरू असलेल्या कोळी समाजाच्या आंदोलनाला तात्पुरती स्थगिती. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर आंदोलन मागे. सह्याद्री अतिथीगृहात पार पडली बैठक. पुण्यातील शिक्षण आयुक्त कार्यालयाबाहेर शिक्षक भरतीसाठी विद्यार्थ्यांचं आंदोलन. शासनानं 80% शिक्षक भरती करण्याची मागणी. 5 दिवसांपासून आंदोलन सुरूच. कराड विमानतळ विस्तारीकरणास 221 कोटींचा निधी मंजूर. शासकीय वित्तीय मान्यता देण्यात आल्याचा शासन आदेश जारी झाल्याची माहिती. पृथ्वीराज चव्हाण यांच्या पाठपुराव्यामुळे निधी मिळालाय. आमदार अपात्रतेचा निर्णय ठाकरे गटाच्या बाजूने लागणार. 40 गद्दार घरी जाणार. ठाकरे गटाचे आमदार आमशा पाडवींचा दावा. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणार. अवकाळीग्रस्त भागांचं एकत्रित पंचनामे करणार. कॅबिनेट बैठकीत हा निर्णय. तर अवकाळीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार. पुण्यासह नाशिक, नगर, संभाजीनगर, बीड जिल्ह्यांना आज पावसाचा येलो अलर्ट. विदर्भात देखील आज मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा अंदाज. राज्यभरात अवकाळी पावसामुळे 1 लाख हेक्टरवरील पिकं उद्ध्वस्त. बुलढाण्यासह नाशिकला सर्वाधिक फटका. कोल्हापूरच्या हातकणंगले परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस. तासाभरात बरसल्यात जोरदार सरी. पावसाच्या प्रतीक्षेत असलेला बळीराजा सुखावलाय. मात्र ऊस तोडणीवर परिणाम होणार आहे. पालघरमध्ये अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांसह मच्छीमारांचंही मोठ्या प्रमाणावर नुकसान. सुकवायला ठेवलेल्या बोंबील, मांदेली, कोळंबी भिजल्यात. मच्छीमारांचं नुकसान. नंदुरबारमध्ये अवकाळी पावसानं शेतीचं नुकसान. शासनानं सर्व निकष बाजूला ठेवून शेतकऱ्यांना मदत द्यावी. शेतकऱ्यांची मागणी. धुळ्यात अवकाळी पावसानं गहू, हरभरा, मका, पपई या पिकांचं नुकसान. शेतकरी अडचणीत आले.
धुळ्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचे युद्धपातळीवर पंचनामे करून नुकसान भरपाई द्या, ठाकरे गटाची निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी. धाराशिव जिल्ह्यातील पीक नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश, जिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे यांच्या अधिकाऱ्यांना सूचना. अहमदनगरमध्ये ऊसतोड कामगारांना अवकाळी पावसाचा फटका, झोपड्यांमध्ये पाणी शिरल्यानं कामगारांवर उघड्यावर राहण्याची वेळ. हिंगोलीतील कर्जबाजारी शेतकऱ्यांचा मुंबईच्या समुद्रात जलसमाधी घेण्याचा सरकारला इशारा, तहसीलदारांना मेलवर पाठवले पत्र. आजपासून 2022च्या राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या मुलाखतींना सुरुवात, विविध पदांच्या मुलाखतींचं 3 शहरांमध्ये आयोजन. पोलीस उपनिरीक्षक पदासाठीची पूर्वपरीक्षा लांबणीवर, 2 डिसेंबरऐवजी आता 10 डिसेंबरला परीक्षा, प्रशासकीय कारणास्तव परीक्षा पुढे ढकलल्याची माहिती. एमपीएससी परीक्षा पास झाल्यानंतर मुलाखती आधीच वैद्यकीय तपासणी होणार, 2023च्या जाहिरातीच्या मुख्य परीक्षेपासून निर्णय लागू होणार. पुणे विद्यापीठाच्या सेट विभागातर्फे परीक्षेसंदर्भात परिपत्रक प्रसिद्ध, 7 एप्रिल 2024 मध्ये होणारी 38वी परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं होणार नाही तर ऑफलाईन पद्धतीनं होणार आहे. जानेवारीपासून परीक्षेसाठी प्रवेश अर्ज स्वीकारण्याची शक्यता. मुंबई महानगरपालिकेकडून मुंबईतील 3575 आस्थापनांची तपासणी, 161 ठिकाणी पालिकेची मराठी पाट्यांसाठी कारवाई. मराठी पाट्यांवरून मुंबईमध्ये मनसे आक्रमक, मुंबईतील अणुशक्ती नगर भागात मनसैनिकांकडून सीसीडी कॉफी कॅफे बोर्डाला काळं फासत तोडफोड. मुंबईतील दुकानांसह आस्थापनांवर मराठी पाट्या लावण्याच्या मुद्द्यावरून मनसे आक्रमक, मनसेनं गोराईतील दुकानांना काळं फासत काही दुकानांवरील फलक तोडले. मनसेच्या आक्रमक भूमिकेनंतर दहिसरमध्ये बीएमसीची इंग्रजी फलक लावलेल्या दुकानांवर कारवाई. मनसेच्या आंदोलनानंतर 100हून अधिक दुकानांवर लागल्यात मराठी पाट्या. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयात राणी सईबाईंचा पुतळा बसवा, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची मुख्यमंत्र्यांकडे पत्राच्या माध्यमातून मागणी. बेस्ट उपक्रमाच्या चलो कार्डचा तुटवडा आहे, अनेक महिन्यांपासून चलो कार्ड मिळणं बंद, प्रवाशांची गैरसोय. बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात आणखी 10 विद्युत दुमजली वातानुकूलित बस दाखल, वांद्रे कुर्ला दरम्यान बस धावणार. कल्याणच्या वालधोनी परिसरातील रुग्णालयात रुग्णाच्या नातेवाईकांकडून गोंधळ, मुलीला जन्म दिलेल्या आईचा संशयास्पद मृत्यू, डेंग्यू सदृश ताप असताना डॉक्टरांनी कोणतेच उपचार न केल्याचा कुटुंबियांचा आहे आरोप. डोंबिवलीतील रील स्टार सुरेंद्र पाटीलवर डोंबिवलीमधील मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल, विनापरवाना पिस्तूल आणि 7 जिवंत काडतुसं सापडल्या प्रकरणी गुन्हा दाखल. म्हाडाच्या पुणे मंडळाच्या 5863 सदनिकांची 5 डिसेंबरला सोडत निघणार, ऑनलाईन पद्धतीनं पार पडणाऱ्या सोडतीसाठी पालकमंत्री अजित पवार आणि मंत्री अतुल सावे उपस्थित राहणार. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर मराठा समाजातील विद्यार्थ्यांचं ठिय्या आंदोलन, 200 विद्यार्थ्यांना फेलोशिप देणार, इतर 1200 विद्यार्थ्यांचं काय, जिल्हाधिकाऱ्यांमार्फत विद्यार्थ्यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल. मुंबईतील आझाद मैदानावर होणार पोलीस पाटील संघटनेचा उपोषण मोर्चा, पुणे जिल्ह्याच्या दौंड तालुक्यामधून मोठ्या प्रमाणात पोलीस पाटील सध्या पदाधिकारी रवाना झाले. समलिंगी संबंधातून पुण्याच्या वाघोली परिसरात एका तरुणाचा कोयत्यानं वार करत खून, आरोपीला पकडण्यासाठी लोणीकंद पोलिसांची 2 पथकं रवाना. पिंपरी चिंचवडमध्ये ज्येष्ठ व्यावसायिकाच्या तोंडावर मिरचीपूड फेकून 27 लाखांची लूट, पोलिसांकडून 4 आरोपींना अटक, 11 लाखांची रक्कम हस्तगत. चंद्रपूरच्या प्रसिद्ध ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या वतीनं बफर क्षेत्रातील शालेय विद्यार्थ्यांसाठी नवा उपक्रम, चला माझ्या ताडोबाला. या उपक्रमांतर्गत 90 गावातील शालेय विद्यार्थ्यांसाठी सहलीची सोय. नांदेडच्या कुख्यात दहशतवादी रिदाच्या वडील आणि भावाला खंडणी आणि मोक्कामध्ये अटक करण्यात आली, न्यायालयाकडून दोघांना 5 दिवसांची पोलीस कोठडी. धुळे जिल्हा रुग्णालयामध्ये अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था, रस्त्यावर पायी चालत देखील कठीण झालेलं आहे आणि नागरिकांचे त्यामुळे हाल होत आहेत. रस्ता दुरुस्तीची होते मागणी.